हे प्रकरण दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी दिगंची दक्ष हॉटेल या ठिकाणाहून सांगली जिल्ह्यातून एकट्या अक्षय सोनवणे आणि त्यांची टीम मसवड पोलीस स्टेशनच्या यांनी माझ्या मुलाला पकडलं आणि मसवड पोलीस स्टेशनला नेलं आणि मला साधा फोन सुद्धा केला नाही. दुसऱ्या दिवशी मला बाहेरून माहीत झाला आणि मी मसवड पोलीस स्टेशनला गेलो. तेव्हा माझ्या मुलाचा मोबाईल अक्षय सोनवणे यांच्याकडे होता. ते म्हणले 16 वर्ष आणि 4 महिने वय आहे. हे नावाला फक्त अल्पवयीन आहे, ह्याच्या करामध्ये खूप जास्त आहे. तर मी त्यांना माझ्या मुलाचं आधार कार्ड दाखवलं तर मला त्याने बाहेर उभं राहायला सांगितलं आणि म्हणजे चौकशी चालू आहे. मला बाहेर उभा राहायला सांगितल्यानंतर त्यानंतर त्यांनी बाहेर 3 खुर्च्या ठेवल्या, त्याच्यावर कोयते वगैरे ठेवली. अगोदर माझ्या मुलाला बिगर ह्याचं डोक्यावर तोंडावर काय ठेवता त्याच्याकडून शपथ घ्यायला लावली. त्यानंतर डोळ्यावर तोंडावर बुरखा ठेवला आणि गाडीमध्ये घालून मसवडच्या आठवडे बाजारात नेला आणि तिथे जाऊन दिंड काढली आणि वेगवेगळ्या चॅनलला आणि पेपरला ते अक्षय सोनवणे यांनी बाईट दिली. त्यानंतर मी 2 दिवसानं FIR काढला. तर FIR मध्ये त्यांनी सातारा जिल्ह्यामध्ये पळसावडे या ठिकाणी ताब्यात घेतलंय असं FIR मध्ये दाखवलं पंचासमक्ष. आणि त्यांनी बाईट देताना सांगितलं की आम्ही पळसावड्यापासून मसवडपर्यंत पाठलाग केला. पकडलं ती सांगली जिल्ह्यात, दाखवलं पळसावड येते आणि मीडियाला सांगितलं की आम्ही पळसावड्यापासून मसवडपर्यंत पाठलाग केला. ही खोटी माहिती दिली. ही मीडियाला वेगळं सांगितलं, FIR मध्ये वेगळंच दाखवलं आणि पकडताना त्यांनी वेगळंच केलं. तुमच्या मुलावर ह्याच्या आधी काही गुन्हे दाखल आहेत का? पहिलीच वेळ आहे. अजिबात गुन्हा दाखल. पहिलीच वेळ आहे. आमच्या बाप झाला मला माहिती नव्हतं, माहिती झालं. तुम्ही SP ना भेटला, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, आमचं एवढंच म्हणणं आहे की जशी माझ्या मुलाची धिंड काढली, तो अल्पवयीन असून मुळात तो खेळाडू आहे. 2 वेळा त्याची राज्य पातळीवर निवड झाली, त्यावेळा त्या जिल्हा पातळीवर त्याची खेळात नंबर आलेला आहे. असा असताना केवळ 1.5 वर्षापूर्वी स्टेटस ठेवला म्हणून त्याला या गुन्ह्यात मसवड पोलिसांनी अडकवलं. 1.5 वर्षापूर्वी 1.5 वर्षापूर्वी स्टेटस ठेवला होता त्याला. त्या स्टेटसवरून आता त्याने त्या पैता गँग बरोडा गँगमध्ये ज्या पोरांचा आणि त्याचा आयुष्यात कधी संबंध आला नाही अशा मुलांबरोबर त्याचं नाव जोडलं गेलं. आमच्या पोराला काय बिन गुन्ह्याचं त्याची निवड हे केलंय, नाव घालवलंय. कोय पाहुण्यात सगळी मसवाडात सगळे दिंड काढले. अजून काय त्या कुणाचा काय खून केला तर मड पाडलं ते पोराला माझी. हा आयुष्यभर नावाची बदलाय मी सांगते का? काय बोलले आता SP साहेब? काय म्हणते ते उद्याच्याला काय चौकशी चालू आहे. चौकशी करेल. मसवड पोलीस स्टेशनचे API अक्षय सोनवणे यांनी मसवड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती स्टंटबाजी करण्यासाठी आणि स्वतःची चमकोगिरी करण्यासाठी एक खोटा गुन्हा दाखल केला. त्यामध्ये एक अल्पवयीन आरोपी होता. 4 मुलांच्या वरती गुन्हा दाखल केला. त्या 4 मुलांचा एकमेकांशी कसलाही संबंध नसताना ती मुलं एक खतरनाक गँग चालवतात अशा प्रकारचा एक बनाव करून खोटा गुन्हा दाखल केला आणि खोटा गुन्हा दाखल करून मसवडच्या बाजारपेठेतून या मुलांची धिंड काढली. यामध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे. त्या अल्पवयीन आरोपींचं नाव त्यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या बाईटमध्ये जाहीर केलेलं आहे. हा अतिशय गंभीर असा गुन्हा असताना त्या अल्पवयीन आरोपीच्या पालकांनी माननीय SP साहेबांना जानेवारीमध्ये 2 महिन्यापूर्वी तक्रार दिल्यानंतर सुद्धा आणि सर्व पुरावे दिल्यानंतर सुद्धा आज अखेर मसवड पोलिसांच्या वरती गुन्हा दाखल झालेला नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. आज याच संदर्भात आम्ही अल्पवयीन आरोपीचे पालक आणि आम्ही माननीय SP साहेबांना भेटलो, परंतु SP साहेबांकडून कुठलंही ठोस उत्तर मिळत नाही. ते मसवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन API अक्षय सोनवणे आणि पोलिसांना वाचवण्याचं काम करतात. ही त्यांची भूमिका आम्हाला अजिबात पटत नाही. त्याचमुळं आम्ही उद्यापासून या प्रकरणात आम्हाला पूर्णपणे न्याय मिळूस्तोपर्यंत आम्ही आंदोलनाची भूमिका घेतोय. जर अल्पवयीन आरोपीची धिंड काढणं हा SP साहेबांच्या कायद्यानुसार जर गुन्हा नसेल तर आम्ही मसवडमध्ये प्रतिकात्मक धिंड आंदोलन काढणार आहोत हे मी आज या ठिकाणी जाहीर करतो. त्याचबरोबर या अतिशय गंभीर प्रकाराकडे या सातारा जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांनी गांभीर्याने यामध्ये लक्ष घालावं. यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन सुद्धा करणार आहोत.